आज बुधवार, गणपती बाप्पांचा दिवस, म्हणून मी तुमच्यासाठी गणपती बाप्पांची एक कथा घेऊन आले आहे। ही कथा बुधवारी ऐकल्याने आपल्याला रिद्धी सिद्धीची प्राप्ती होईल। एकदा देवाधिदेव महादेवांनी श्रीहरी विष्णू भगवंतांना गणपती बाप्पांचे षोडशोपचारे पूजन कसे करावे तो संपूर्ण विधी सांगितला। तेव्हा श्रीहरी विष्णू भगवंतांनी गणपती बाप्पांची 100 वर्षांपर्यंत उपासना केली। त्यांच्या घोर तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन गणपती बाप्पा साक्षात प्रगट झाले आणि श्रीहरी विष्णू भगवंतांना म्हणाले की मधु आणि कैटभ नावाचे 2 राक्षस खूप प्रबळ झालेले आहेत, काहीही करून त्यांचा वध कसा करता येईल ते पहा। त्यावेळी श्रीहरी विष्णू भगवंतांना बाप्पा म्हणाले, हे वैकुंठनाथा, जर यापूर्वीच तुम्ही माझे पूजन करून मला प्रसन्न केले असते तर आतापर्यंत तर हे दोन्ही राक्षस परास्त झाले असते। त्यावेळी श्रीहरी विष्णू भगवंतांनी सांगितले, हे गजानना, मला तुमचा प्रभाव यापूर्वी माहीत नव्हता। आता तुम्ही काहीही करा आणि मला या संकटापासून सुटका मिळवण्यासाठी काय करता येईल तो उपाय सुचवा। आणि हे गजानना, याबरोबरच मला तुमची अनन्य भक्ती करायला मिळावी असे काही करा। श्रीहरी विष्णू भगवंतांचे हे बोलणे ऐकून बाप्पांनी त्यांना सांगितले की वैकुंठनाथा, तुमच्या इच्छेप्रमाणेच होईल। लवकरच तुमच्या हाताने त्या दोन्ही राक्षसांचा वध होईल। आता तुमच्या कार्यात कोणत्याही प्रकारचे अडथळे येणार नाहीत असा वर देऊन श्री गणेश अंतर्धान पावले। लगेचच श्रीहरी विष्णू भगवंत आपल्या वैकुंठात मार्गस्थ झाले। तेथे जाऊन पाहतात तर मधु व कैटभ दैत्य युद्ध करण्यासाठी तयारच उभे होते। त्यांनी भगवंतांना पाहिले आणि त्यांच्यावर चाल केली आणि भगवंतांना म्हणाले, तुम्ही खूपच भित्रे आहात। तर श्रीहरी विष्णू भगवंत हसले आणि त्यांच्या बरोबर युद्धाला तयार झाले आणि लगेचच त्यांचा वध केला। ज्या ठिकाणी श्रीहरी विष्णू भगवंतांनी बाप्पांची आराधना केली होती ते स्थान सिद्धक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले। त्यानंतर श्रीसूत म्हणाले, हे साधूंनो, महाऋषी भृगूने सोमकांतांना श्री गणेश चरित्राचे वर्णन करताना राजा भीमाचेही चरित्र सांगितले। ते म्हणाले, भीम कौटिल्यपूरचा राजा होता। त्याच्या पत्नीचे नाव चारुहासिनी होते। त्यांचे दाम्पत्य जीवन सुखात व्यतीत होत होते, परंतु वृद्धावस्थेकडे त्यांची मार्गक्रमणा होत असूनही त्यांना संतती नसल्या कारणाने ते दुःखी होते। राजाने आपले राज्य आपल्या विश्वासपात्र अमात्यांकडे सोपवले आणि स्वतः वनात निघून गेले। वनात भ्रमण करीत असताना ते महर्षी विश्वामित्रांच्या आश्रमात पोहोचले। तर महर्षी विश्वामित्रांनी त्याला सांगितले की तू कोण आहेस आणि येथे कोणत्या उपदेशाने तू आलेला आहेस। तर राजा म्हणाला, प्रभू, मी विदर्भ देशाचा राजा असून कौंडिन्यपूर ही माझी राजधानी आहे। माझे नाव भीम आहे। मी वृद्ध झालो आहे, परंतु अजूनही मला संतान सुख मिळाले नाही, म्हणून तुमच्या सेवेसाठी येथे आलो आहे। महर्षींनी त्याला सांगितले की हे तुझ्या कर्माचेच तुला फळ मिळाले आहे। पूर्वजन्मात तू श्री गणेशांचा अपमान केला होतास, त्याचे फळ स्वरूप म्हणूनच तू या जन्मी निसंतान आहेस। जर आताही तू त्यांना प्रसन्न करून घेतलेस तर तुला संतान प्राप्ती होऊ शकते। राजाने विश्वामित्रांना आपल्या पूर्वजन्माचा वृत्तांत विचारला तर महर्षी म्हणाले, महाराज, तुझ्या कुळात खूप पूर्वी भीम नावाचा एक महापराक्रमी राजा होऊन गेला। त्याची पत्नी सुंदर आणि पतिव्रता होती। तिच्यापासून त्याला एका पुत्राची प्राप्ती झाली जो मुका, बहिरा आणि अपंग होता। त्याच्या शरीरातून नेहमी दुर्गंध येत असे। आई वडिलांनी त्याचे नाव दक्ष ठेवले। खूप प्रयत्न करूनही त्याच्या व्यंगात कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नाही। तेव्हा राजाला कोणीतरी असा सल्ला दिला की या मुलाला घेऊन राणी साहेब जर तीर्थयात्रा करतील तर तो रोगमुक्त होऊ शकतो। उपदेश ऐकून राजाच्या आदेशानुसार राणी आपल्या पुत्राला घेऊन तीर्थयात्रेला निघून गेली। वाटेत चोर व दरोडेखोरांनी तिच्याकडील संपूर्ण धन लुटले। आता दैनंदिन खानपानासाठीही त्यांच्याकडे पैसे राहिले नाहीत। त्यावेळी तिने एका महादेवांच्या मंदिरात जाऊन बालकाला तेथेच सोडले आणि भिक्षा मागण्यासाठी गावात निघून गेली। मंदिराच्या मागच्या दाराने एक धर्मात्मा ब्राह्मण आला। त्याच्या शरीराच्या स्पर्श मात्राने ते बालक निरोगी झाले।
राणी मंदिरात परत आली तर आपल्या मुलाला सुंदर आणि निरोगी बघून तिला फार आनंद झाला. तिने ब्राह्मणाचा शोध घेतला तर तिला समजले की हा ब्राह्मण श्री गणेशांचा उपासक आहे, त्यांचा खूप मोठा भक्त आहे. नंतर त्या ब्राह्मणाने राणीलाही श्री गणेशांची आराधना करण्याचा उपदेश केला. तेव्हा माता पुत्राने श्री गणेशांची आराधना केली. त्यांच्या पूजनाने प्रसन्न होऊन श्री गणेशांनी स्वप्नात येऊन त्यांना सांगितले की तुम्ही माझा परमप्रिय भक्त मृदगलकडे जा. त्यांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छांची पूर्तता होईल. श्री गणेशांचा हा दृष्टांत ऐकून ते दोघे माता पुत्र मृदगल ऋषींच्या शोधार्थ कितीतरी काळ रानावनात भटकत राहिले. त्यावेळी खूप दिवसांनी त्यांना मृदगल ऋषींचा आश्रम सापडला. तेथे जाऊन त्यांनी मृदगल ऋषींना आपला संपूर्ण वृत्तांत सांगितला तर महाऋषींनी श्री गणेशांच्या एकाक्षरी मंत्र गमचे अनुष्ठान करण्याचा उपदेश केला. गम शब्द खूपच शक्तिशाली आहे. आपल्यालाही जर आपल्या इच्छा व मनोकामना पूर्ण करायच्या असतील तर गम शब्दाचा जप करावा. राजा भीमने गम शब्द खूपच शक्तिशाली आहे. आपल्यालाही जर आपल्या इच्छा व मनोकामना पूर्ण करायच्या असतील तर गम शब्दाचा जप करावा. राजा भीमने विश्वामित्रांना सांगितले की तुमच्या मुखाने ही कथा ऐकून मी आश्चर्यचकित झालो आहे की एका ब्राह्मणाच्या शरीराचा स्पर्श करून पहा, वाहणाऱ्या हवेच्या फक्त स्पर्शाने ते बालक निरोगी आणि सुंदर कसे काय होऊ शकते. तर महाऋषी म्हणाले, राजन, यात आश्चर्य कसले. गजाननांनी ठरवले तर कोणत्याही निमित्ताने ते आपल्याला आशीर्वाद देऊ शकतात. यासाठी मी तुला एक कथा सांगतो की खूप काळापूर्वी सिंधू देशाच्या एकपल्ली नावाच्या गावात एक धनिक वैश्य राहत होता. त्याचे नाव कल्याण होते. त्याच्या पत्नीचे नाव इंदुमती तर पुत्राचे नाव बल्लाळ होते. एकदा तो वैश्यपुत्र आपल्या सवंगड्यांसह जंगलात गेला. तेथे त्यांना एक शिळा दृष्टीस पडली. त्या शिळेवर त्यांना एक मूर्ती दिसली. त्यांनी त्या शिळेला गणेश्वर नाव दिले व तिचे पूजन करू लागले आणि सर्वांनी मिळून तेथे मंडप उभारला आणि उत्सव साजरा केला. त्या दिवसापासून तो वैश्यपुत्र बल्लाळ आपल्या मित्रांबरोबरच रात्रंदिवस तेथेच राहून श्री गणेशांचे पूजन आणि आराधना करू लागला. ज्यावेळी रात्र झाली तरीही मुले घरी आली नाहीत त्यावेळी त्यांच्या आई वडिलांना काळजी वाटू लागली. ते त्यांना शोधत शोधत जंगलात आले. जेव्हा त्यांनी सर्व मुलांना जंगलात दगडाचे पूजन व आराधना करताना पाहिले त्यावेळी ते बल्लाळच्या वडिलांना कल्याणला म्हणाले, तुझ्या मुलाने आमच्या मुलांनाही वेडे करून ठेवले आहे, जे जंगलात पडलेल्या एका दगडाचे पूजन करीत असले आहेत. तू तुझ्या मुलाला आत्ताच यापासून परावृत्त कर, नाहीतर आम्हाला त्यांच्यासोबत कठोर शासन करावे लागेल. हे ऐकून कल्याणने तो मंडप पाडून टाकला आणि बल्लाळाला मारू लागला. त्याने ती गणेश शिळा उचलून दूर टाकून दिली आणि सर्व मुलांना तेथून हाकलून लावले. महर्षी विश्वामित्र म्हणाले, राजन, यामुळे वैश्यपुत्र बल्लाळाला मानसिक पीडा झाली. त्याने आपल्या वडिलांना हात जोडून विनंती केली की तुम्ही भलेही मला शिक्षा करा, काहीही करा, परंतु माझ्या गणरायांचा अनादर करू नका. ते आपल्या भक्ताच्या सर्व विघ्नांचे हरण करणारे आणि कल्याणकारी भगवंत आहेत. त्यांच्याप्रमाणे महान असे इतर कोणतेही भगवंत नाहीत. त्यावेळी त्याच्या वडिलांनी रागात येऊन त्याला सांगितले, मूर्ख मुला, या दगडाला तू सर्वात मोठा सर्वात्मा सांगत आहेस. मी पाहतोच की तुझा गणराय तुझ्यावरच्या विघ्नांना कसा दूर करतो ते. कल्याणने आपल्या मुलाला एका झाडाला घट्ट बांधले आणि म्हणाला की आताही आपली ही आंधळी गणेश भक्ती सोडून आपल्या दैनंदिन कामाला लागून जा. परंतु मुलाने आपल्या वडिलांचे म्हणणे ऐकले नाही तर त्याला तसेच झाडाला बांधलेले ठेवून कल्याण त्याला अपशब्द बोलत तेथून निघून गेला. मुलाला आपल्या पिताच्या निष्ठुरतेवर खूप राग आला आणि त्याने आपल्या वडिलांना शाप दिला की तुम्ही मला या निबिड अरण्यात एकट्याला असे क्रूरतेने झाडाला बांधून सोडून दिले. याचे फळ म्हणून तुम्ही पुढील जन्मी मुके, बहिरे आणि अपंग जन्माला येतील. खूप वेळ तो बालक तसाच तेथे बांधलेला राहिल्याने तो थकून गेला. घट्ट दोरीच्या गाठींमुळे त्याच्या शरीरावर वळ उमटले. तो खूप दुःखी आणि कष्टी होऊन श्री गणेशांचा धावा करू लागला आणि शेवटी त्यांच्याकडूनही त्याला काहीही रस्ता न मिळाल्यामुळे तो निराश झाला आणि त्याने आत्मघात करण्याचा निश्चय केला.
तो त्या झाडावर आपले डोके आपटू लागला आणि दुःख, कष्ट व निराशेने तो म्हणाला, हे श्री गणेशा, तुमच्या भक्तावर इतके मोठे संकट आलेले असताना तुम्ही शांत कसे काय बसू शकतात? माहीत नाही तुम्ही कुठे आहात की नाही ते, आणि जर तुम्ही आहात तर येथे प्रकट का होत नाहीत? त्याच वेळी त्याने समोर बघितले की समोरून एक ब्राह्मण येत आहे. त्या ब्राह्मणाने जवळ येऊन त्याची झाडापासून सुटका केली, त्याला सोडले आणि सांगितले की बालका, तुझी हाक ऐकूनच मी येथे आलो आहे. तो तुझ्या वडिलांना जो शाप दिलास तो शाप खरा ठरेल आणि हे क्षेत्र तुझ्या नावाने म्हणजे बल्लाळ विनायकाच्या नावाने प्रसिद्ध होईल. येथे कल्याणचे शरीर त्याच क्षणापासून रोगग्रस्त होऊन गेले. त्याच्या शरीरातून दुर्गंध येऊ लागला. त्याची दशा, तो मुका, बहिरा आणि अपंग झाला. त्याची दशा पाहून त्याच्या पत्नीला खूप दुःख झाले, म्हणून ते आपल्या पुत्राला पाहण्यासाठी जंगलात गेले. तेथे तिने बल्लाळाला श्री गणेशांचे पूजन करताना पाहिले. हे दृश्य पाहून तिला खूप आनंद झाला. तिने त्याला सांगितले की हे पुत्रा, तू खूप चांगले काम करीत आहेस, परंतु तुझ्या पित्यांची दशा खूप दयनीय झाली आहे. घरी चल आणि त्यांना बघ. पुत्रा, आई वडिलांच्या आज्ञेचे पालन करणे ही मुलाचे आज्ञे कर्तव्य असते. बल्लाळाने तेथेच बसून शांतपणे आपल्या आईला सांगितले की हे आई, सांसारिक आई वडील तर काय अनन्य आहेत, आपले खरे आई वडील तर श्री गणेश भगवंतच आहेत. म्हणून मी त्यांच्या चरणावर लीन झालो आहे. याच भगवंतांचा अनादर केल्यामुळे वडिलांची अशी दयनीय अवस्था झाली आहे. त्यांची सेवा करणे तुझेही कर्तव्य आहे. पत्नीने पतीची सेवा करणे हेच सर्वात मोठे पुण्य आहे. आईने सांगितले की पुत्रा, काहीही कर, परंतु तुझ्या वडिलांना या शापातून मुक्त कर. मी तुझ्या पुढे पदर पसरते. हे ऐकून बल्लाळाने सांगितले की आई, आता मी काहीही करू शकत नाही. पुढील जन्म तू एका राजाची राणी बनशील, परंतु तुझा मुलगा मुका, बहिरा, अपंग आणि दुर्गंधयुक्त बनेल. त्या मुलामुळे तुझा पती त्या मुलासोबत तुलाही घराबाहेर काढून देईल. त्यानंतर एका महादेवांच्या मंदिरात एक गणेश भक्त ब्राह्मण येईल. त्याच्या स्पर्शाने तुझा दक्ष नामक मुलगा अगदी व्यवस्थित होईल. तो निरोगी आणि सुंदर होईल. त्यावेळी विश्वामित्रांनी सांगितले की हे राजा, ही संपूर्ण घटना त्या वाणीनुसार घटित झाली. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.